तर अनिल परब यांची देखील आता प्रतिक्रिया समोर आलेली आहे निवडणुकांसंदर्भात पाहूयात। जिल्हा परिषदा, मुंबई महानगरपालिका या सगळ्या निवडणुका येऊ घातल्यात आणि अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सरकारने एक आठवड्याचंच अधिवेशन घ्यायचा निर्णय घेतलेला आहे आणि एक आठवड्यामध्ये अधिवेशनात फार काय प्रश्न मार्गी लागतील असं काही वाटत नाहीये। परंतु ज्या विदर्भासाठी हे अधिवेशन विदर्भामध्ये घेतलं जातं, किमान विदर्भाचे प्रश्न तरी प्राधान्याने मांडले जावेत आणि विदर्भातल्या लोकांना काहीतरी या अधिवेशनात मिळावं अशी माफक अपेक्षा आम्ही आज केलेली आहे। त्याचबरोबर एकच आठवडा अधिवेशन असल्यामुळे मी विनंती केली की जी काय आश्वासनं सरकार देते, जी काय आश्वासनं मंत्री देतात, ही काय मंत्री पूर्ण करत नाहीत। म्हणजे केवळ आश्वासनं देण्यासाठी अधिवेशन असू नये, तर जी काय आश्वासनं दिलेली आहेत ती पूर्ण करावीत। कारण आश्वासन समितीकडे देखील कित्येक विषय असे आहेत, त्यांच्याकडनं आम्हाला उत्तरं येत आहेत की कुठलंही आश्वासन पूर्ण झालेलं नाही। म्हणजे केवळ थापा मारण्यासाठी किंवा आश्वासन देण्यासाठी अधिवेशन असू नये, या अधिवेशनामध्ये काहीतरी फलश्रुती व्हावी, लोकांच्या, शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या पदरात काहीतरी पडावं अशी साधारण अपेक्षा सरकारकडनं आहे आणि ती अपेक्षा आम्ही आज कामकाज समितीमध्ये व्यक्त केलेली आहे। यही अधिवेशन विरोधी पक्ष नेते चुनाव होणार की दोन्ही सभागृहाकडे विरोधी पक्ष नेते कधी ते निवडणूक करेल त्याबाबत तुम्ही काय चर्चा केली? आम्ही आता मी आणि सतेज पाटील यांनी जाऊन मुख्यमंत्र्यांची आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि विरोधी पक्ष नेते पद विधान परिषदेचं आणि विधानसभेचं दोघांचेही या अधिवेशनात जाहीर करावं अशी आम्ही मागणी केलेली आहे। मागच्या अधिवेशनातच म्हणजे सुरुवातीला सरकार ज्या वेळेला सर्वांना माहिती आहे की या राज्यातील 1,31,00,000 शेतकऱ्यांना त्याचा खूप मोठ्या प्रमाणात फटका या अतिवृष्टीचा बसला। साधारण